नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। तळोजे मजकूर या गावामध्ये ही आगळी वेगळी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याची माहिती मी आपल्याला देणार आहे। कोकणामध्ये काय हा गणेशोत्सव खूप अगदी थाटामाटात साजरा केला जातो, परंतु प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी परंपरा असते। आपण पाहता की या ठिकाणावरनं ही गणेश मूर्ती जात आहे। ही जी गणेश मूर्ती आहे ही एक कुटुंबातील एखादं प्रमुख घर असायचं, त्या घरामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या मूर्त्या म्हणजे प्रत्येक घरातील मूर्ती अगोदर त्यांच्या घरी न नेता त्या मूर्ती गणपतीच्या मूर्ती एका कुटुंबातील प्रमुख घरामध्ये ठेवल्या जात असत आणि ही परंपरा जवळजवळ लुप्त होत चाललेली आहे। परंतु तळोजे मजकूर या गावामध्ये मात्र आज देखील ही परंपरा जोपासली जात आहे। तुम्ही पाहा की आतमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी म्हणजे इथे गणपतीची आरती सुरू असताना आपण शूटिंग केली होती। आता या ठिकाणी बघा ही सगळी कुटुंबातील लोक कशी खूप आनंदात आहेत, उत्साहात आहेत आणि घरामध्ये हे सगळे जे घरामध्ये गणपतीची मूर्ती प्रत्येक सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक घरातील मूर्ती इथे अगोदर आणली जाते आणि त्याच्यानंतरच मग इथनं ही विधिवत म्हणजे गणपतीची आरती पूजा भजन आरती करून नंतर मग प्रत्येकाच्या घरी नेली जाते। तर ही अशी ही परंपरा आहे आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी जोपासली जात आहे। म्हणजे कोकणातील नवी मुंबई भागामध्ये आज खूप सदनता आलेली आहे आणि मला वाटतं की ही अशी जी परंपरा ही लुप्त होत चाललेली आहे। तर काही ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्याशी आपण याविषयी बोलणार आहोत। तळोजे मजकूरची ही परंपरा लोकांना सांगत आहोत की आता पूर्वी गावागावात काय व्हायचं की घरचे जे गणपती आहेत ती थेट घरात म्हणजे मखरात बसवले जात होते। त्याच्या आदल्या दिवशी किंवा म्हणजे गणेश उत्सवाच्या सुरू होण्याच्या 2 दिवस अगोदर ही मूर्ती कुटुंबातील प्रमुख घरात असायची। ही परंपरा अनेक गावामध्ये चालू होती, परंतु आता ती लुप्त होत चाललेली आहे। तर ही परंपरा अजून देखील इथे सुरू आहे। याविषयी म्हणजे कधीपासून आपण हे सगळं बघता? नाही म्हणजे किती वर्षापासून सुरू आहे ही परंपरा की अगोदर ही जी मूर्ती आहे घरात नेली जात नाही तर एखाद्या कुटुंबाच्या प्रमुख घरामध्ये अशा पद्धतीने आमच्या वडिलांच्या हयातीपासून म्हणजे ज्या वेळेला वडील होतात तिथपासून आम्ही जी परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे। आम्हाला सर्व परिवाराने राजे परिवाराने सहकार्य अद्यापपर्यंत सहकार्य करतात आणि आम्हाला मोठा मान दिलेला आहे राजे परिवारात आणि ती परंपरा अद्याप आम्ही टिकून धरलेली आहे। गावोगाव अशी परंपरा होती ती आता लुप्त होत चाललेली आहे। म्हणजे पूर्वी पेठाली या ठिकाणी असायच्या किंवा इतर ज्या गावाकडे अशा पद्धतीने मूर्ती कुटुंबाच्या एखाद्या प्रमुख घरामध्ये ठेवली जात होती, परंतु आता मात्र अशी जी परंपरा आहे ही परंपरा इथे कायम अजून काय नाही। अजून कुठली परंपरा असेल भजन वगैरे इथे होत असते का? हो, भजन वार्षिक भजन पहिला भजन म्हणजे आरतीच्या अगोदर इथे भजन पूर्वीपासून होत असतो। यंदा पण केला आम्ही, अद्यापर्यंत टिकून धरले आणि याच्या पुढे आमच्या नंतर आमची लहान मुलं बच्चे कंपनी पण चालवतील। आता नवीन मंडळी पेटीवाले पकवाते तयार झालेले आहेत आणि हौशी मंडळी आहे सर्व। तर ही तळोजे मजकूर या गावातील आगळी वेगळी परंपरा आहे। आपल्या गावात देखील जर अशी कुठली परंपरा असेल जी वेगळी आहे तर निश्चितच कमेंट मध्ये तुम्ही सांगा की कशा रीतीने तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो। तर ही माहिती कशी वाटली याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। धन्यवाद।